ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता सायलीच्या आयुष्यामध्ये खूप छान अशा घटना घडणार आहेत आणि सायलीचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे। ज्या घरच्यांचं प्रेम, आपुलकी, सुख हे मिळवण्यासाठी सायली आता प्रयत्न करते आहे, त्या घरच्यांचं प्रेम, आपुलकी, सुख हे सायलीला अगदी अलगद मिळणार आहे आणि या सगळ्यासाठी कारणीभूत ठरणार ती म्हणजे सायलीची प्रेग्नन्सी। बरं, इतकंच नाही तर या सगळ्यामुळे आता इकडे प्रियाची भांडेफोड एक एक होत चालले आणि प्रियाला सायलीच्या विरुद्ध काही कारस्थान करता येणार नाहीये। सगळं काय घडलंय, कसं घडलंय आणि त्यातच आता इकडे दामिनीने दुसरी डेट घेतल्यावरती कोर्टामध्ये प्रियाचं थोबाड फुटणार आहे। दामिनीच्या दुसऱ्या डेटमुळे प्रियाचा खूप मोठा आता पचका होणार आहे। दामिनीने या सगळ्यामध्ये जो काही प्लॅन केलाय तो प्लॅन प्रियावरतीच उलटलाय आणि प्रिया या सगळ्यामध्ये शिकार झाले। दामिनीने मास्टर माइंड म्हणून जो गेम खेळलाय त्यात आता प्रिया कशी अडकले सगळं पाहू। इकडे सायलीला थोडीफार शंका असते की ती प्रेग्नेंट आहे म्हणून तिने अर्जुनला आता आपल्या दोघात तिसरा येणार असं म्हटल्याचं अर्जुनला जाणवतं, पण तिने कन्फर्म काही बातमी सांगितलेली नसते। तिला अजूनही कन्फर्म बातमी करायची असते, जेणेकरून या सगळ्यामध्ये बातमी कन्फर्म झाल्याशिवाय मग आता ती काहीही सगळ्यांच्या समोर सांगेल आणि त्याच वेळेला सगळ्यांना सत्य समजेल असा तिचा हेतू असतो। पण त्याच वेळेला आता सायली काही सांगणार, पण इकडे दामिनीने तोपर्यंत डेट घेतलेली असते अशी आता इकडे चैतन्यने अर्जुनला बातमी दिलेली असते। म्हणजे दामिनीने उद्याच्या उद्या कोर्टाची हिअरिंग ठेवले आणि त्या हिअरिंगसाठी आपल्याला जावं लागणार आहे। असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो तिला असा काय पुरावा सापडलाय की ज्याच्यामुळे तिने आता कोर्टाची उद्याची तारीख घेतली। असं म्हटल्यावरती चैतन्य म्हणतो मला यातलं खरंच काही माहीत नाहीये, नक्की तिच्या मनात काय चाललंय ते, पण आपल्याला उद्या कोर्टात हजर राहायला लागणार आहे। आता हे सगळं कळल्यावरती प्रियाला जरा धक्का बसतो। दामिनीने कोर्टामध्ये काय म्हणून इतक्या लवकरची डेट घेतली असेल, महिपतला काय सापडलं असेल? जे प्रश्न अर्जुन, सायली, चैतन्याला पडलेले असतात तेच प्रश्न प्रियाला पण पडतात, कारण प्रियाला या सगळ्यामध्ये काहीच माहिती नसते। बरं, आता हे सगळं झाल्यावरती दामिनी आणि महिपतचं बोलणं आपल्याला दाखवलं जातं। दामिनी महिपतला सांगायला लागते माइंड गेम प्रत्येक वेळेला कामी येतो, कधी उशिरा, कधी लवकर आणि कधी कधी आपल्याला असा काही कामी येतो ना की तुम्हाला कळत पण नाही। असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते हे बघा, मी जो काही माइंड गेम तुम्हाला खेळायला सांगते ना याच्यामध्ये डायरेक्ट अर्जुन सायलीपर्यंत न पोहोचता आधी आपल्याला टार्गेट करायला पाहिजे, ते म्हणजे आता इकडे तन्वी म्हणजेच तुमची प्रिया। यावरती मग आता महिपत म्हणतो काय, तिचं काय? यावरती मग आता इकडे दामिनी सांगायला लागते सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सिद्ध करायचं आहे की ती तुमची माणूस आहे। यावरती महिपत म्हणतो ते कशाला करायचं? दामिनी त्याला आता आपला मास्टर प्लॅन सांगते आणि त्यावरती महिपत म्हणायला लागतो खरंच आहे ना हे, म्हणजे खरंच हे असं होईल ना? असं म्हटल्यावरती ती सांगते तुम्हाला शंका आहे का? माझा प्लॅन कधीही फ्लॉप होत नाही, काहीही झालं असलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता माझा प्लॅन हा अचूक असतो आणि त्यामुळे हा गेम खेळायचा। यावेळेला प्रिया आपलं टार्गेट असेल आणि ते टार्गेट आता आपण पूर्ण करायचं। असं म्हटल्यावर ती महिपत म्हणतो ठीक आहे, पण याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही ना होणार? यावरती आता इकडे सांगायला लागते दामिनी तसंही त्या प्रियाचा आपल्याला काही उपयोगच नाहीये, तिला तिच्या घरच्यांपासून तोडलं तरी आपल्याला काही फरक पडत नाहीये। महिपत म्हणतो पण पुढच्या खबरी? यावरती आता इकडे दामिनी सांगते तुम्हाला जेवढं सांगितलंय तेवढं करा, म्हणजे कसं आहे ना काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही फक्त माइंड गेम खेळताना मला बघा मी काय करतोय ते। असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे महिपत खूप मोठा प्लॅन करतो ज्याची कल्पना प्रियाला पण नसते। मग दामिनी ताबडतोब नोटीस पाठवते आणि नोटीस पाठवल्यावरती आता इकडे दामिनी या सगळ्यामध्ये खूप मोठा आता गौप्यस्फोट करण्यासाठीच कोर्टाची हिअरिंग घेते। या सगळ्याची अर्जुनला कल्पना नसते। बरं, तोपर्यंत इकडे सायलीला खूप अस्वस्थ होत असतं। अचानकपणे कोर्टाची डेट का घेतली असेल? तिला काही गोष्टी सापडल्या असतील का, किंवा तिला काही समजलं असेल का, किंवा ती आपल्यासोबत काहीतरी गेम खेळते का? यावरती अर्जुन म्हणतो तिला काहीही सापडलेलं नाहीये आणि ती आपल्यासोबत गेम वगैरे सोडावं, ती नाही काही करू शकत। यावरती सायली म्हणते मला खूप चिंता वाटते आहे, या प्रियाने तर काही त्यांना सांगितलं नसेल ना, आणि प्रियाने या सगळ्यामध्ये आता त्यांना काही आपल्या विरुद्ध पुरावे तर दिले नसतील ना? यावरती अर्जुन म्हणतो तुमच्यासारखी डिटेक्टिव्ह बायको असताना मला कुणीही काहीही त्रास देऊ शकत नाहीये। असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागते
सायली की मला खूप शंका वाटते, मला खूप भीती वाटते, मला आतून असं इंट्युशन मिळते काहीतरी गडबड आहे. यावरती अर्जुन म्हणतो, नको तू काळजी करूस, सगळं काही ठीक होईल, असं अर्जुन तिला समजावून सांगत असतो. आणि त्याच वेळेला सायलीला चक्कर येते. चक्कर आल्यावरती सायली अचानकपणे कोसळते. सायली कोसळल्यावरती मग आता इकडे अर्जुन तिच्या जवळ जातो. सायली, सायली काय झालं? सायली काय झालं असं तो म्हणायला लागतो. त्यावरती सायलीला चक्कर आल्यावरती अर्जुन खूपच पॅनिक होतो. पॅनिक झालेला अर्जुन आता या सगळ्यामध्ये सायलीच्या जवळ येतो आणि काय झालंय तुम्हाला असं म्हणायला लागतो. यावरती सायली सांगते, काही नाही, मला न स्ट्रेस आला असेल आणि स्ट्रेस आल्यामुळेच या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. यावरती मग आता इकडे लगेचच सायलीला अर्जुन बेडवरती बसवतो. बेडवरती बसवल्यावरती तो तिला आता सांगत असतो, थांब, मी डॉक्टरांना बोलवतोय, डॉक्टरांना बोलवूया आणि डॉक्टर या सगळ्यामध्ये आता काय करतील, चेक करतील आणि बघूया, असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ताबडतोब सायलीसाठी डॉक्टर बोलवण्याचं ठरतं. पण त्याच वेळेला सायली म्हणते, बाहेरचा डॉक्टरची काही गरज नाहीये, अश्विन भाऊजींना सांगितलं तरी बरं होईल. यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, बघतो मी अश्विन आहे का, नाहीतर आता मी दुसरं कोणाला तरी बोलवतो. असं म्हटल्यावरती सायली म्हणते, नको, मला ना ते सगळं म्हणजे टेन्शनच आलंय, त्यामुळेच हे सगळं बसतंय, मी जरा खाली सगळ्यांच्यात जाऊन बसले तर मला बरं वाटेल, तुम्ही मला खाली घेऊन चला. असं म्हणत अर्जुन सायलीला आता इकडे खाली घेऊन येतो, डायनिंग टेबलवरती बसवतो. पण डायनिंग टेबलवरती बसवल्यावरती सुद्धा आता तिची तब्येत जास्तच अस्वस्थ व्हायला लागते आणि तिला अजूनच त्रास व्हायला लागतो. आणि त्याच वेळेला सायली आता एकदम अस्वस्थ होते आणि तितक्यात कल्पना येते, काय रे अर्जुन, काय झालं, असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच सांगायला लागतं, अर्जुन काही नाही, म्हणजे खरं सांगायचं तर तिला वरती खूप अस्वस्थ होत होतं आणि तो अस्वस्थपणा टाळण्यासाठी मी आता तिला इकडे घेऊन आलेलो आहे, तिला खूपच त्रास होत होता. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागते, कल्पना, काय होते तिला, सगळेजण जमा होतात. त्यावरती सायली म्हणते, नाही नाही, तसं फारसं काही मला होत नाहीये, उगाचच हे माझी काळजी करतात. पण कल्पनाला सगळी लक्षणं वेगळी दिसतात. आणि त्यावरती अर्जुन म्हणायला लागतो, उद्याची केस आहे ना, आणि त्या केसच्या संदर्भात तिला आता बहुतेक त्रास व्हायला लागेल, कारण उद्याच्या उद्या तारीख घेतलेली आहे. यावरती कल्पना म्हणते, तू डॉक्टरांना बोलव. यावरती आता इकडे अस्मिता सांगायला लागते, मला सुद्धा असा त्रास होतो कधी कधी, मला सुद्धा असंच व्हायला लागतं. आणि त्यावेळेला मग आता इकडे प्रताप म्हणतो, काय, तुला त्रास होतो असा? यावरती कल्पनाला आता इकडे शंका येते की काहीतरी गडबड आहे. जर का असाच त्रास अस्मिताला होतोय आणि ती सगळी लक्षणं, म्हणजे तिच्या चेहऱ्यावरती एक हसू येतं. सायली, तुला स्वतःची खूप काळजी घ्यायला पाहिजे, असं ते म्हणायला लागते. यावरती अर्जुन म्हणतो, काय झालं मम्मा, काही भीतीचं आहे का? यावरती कल्पना म्हणते, मला तर असं वाटतंय भीतीचं काही नाहीये, खूप मोठी गुड न्यूज आहे. असं म्हटल्यावरती सगळेच जण आता इकडे खूपच खुश होतात. आणि या सगळ्यामध्ये आता पूर्णाजी म्हणते, कल्पना, तुला खात्री आहे? यावरती कल्पना म्हणते, हो पूर्णाई. त्यावरती आता इकडे लगेचच सांगायला लागते, पूर्णाई, तू मागच्या वेळेला सुद्धा आता हेच म्हटली होतीस, त्यामुळे मला काय वाटतं माहितीये का, आता आपण या सगळ्यामध्ये आधी कन्फर्म करूया आणि त्यानंतर त्यानंतर मगच काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी क्लिअर करूया. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन डॉक्टरांना बोलवतो आणि त्यानंतर मग डॉक्टर चेक करतात. बरं, तोपर्यंत कल्पनाला इतकं उधाण आलेलं असतं की ते बघून प्रतापला खूप छान वाटतं की कल्पना बदलती आहे. कल्पना या सगळ्यामध्ये आता इकडे बरोबर रीतीने हे करते आहे आणि कल्पना कल्पना या सगळ्यामध्ये आता मात्र सायलीची काळजी घेते आहे. एक पॉझिटिव्ह गोष्ट झालेली असते आणि डॉक्टर येऊन आता सायलीला चेक करणार असतात. ज्या वेळेला डॉक्टर सायलीला चेक करणार तेव्हा तर या गोष्टी उलगडणार असतात. पण आता खऱ्या अर्थाने प्रियाची भांडी फुटण्याची वेळ झालेली असते, कारण दामिनीने या वेळेला तिच्याच विरोधात खूप मोठा डाव खेळलेला असतो. या सगळ्यामध्ये ज्या वेळेला आता इकडे दामिनी डाव खेळायला येते त्याच वेळेला खूप मोठा आता इकडे गौप्यस्फोट होणार असतो. त्यानंतर इकडे आता सांगायला लागतो, प्रताप, हे बघ अर्जुन, तुझी जर का उद्याची डेट आहे ना, तर सायलीला नेऊ नकोस, कारण सायलीला या सगळ्यामध्ये तिकडे आज त्रास होऊ शकतो. यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही जे काही म्हणाल ते गोष्टीला मी तयार आहे. असं म्हटल्यावरती सायली म्हणते, नाही, पण मी जर का इथे थांबले तर मला त्रास होईल. यावरती कल्पना म्हणते, ठीक आहे, तिला जाऊ दे, हवं तर मी तिच्या सोबत जाईन. कल्पनाचा नूर पार बदललेला असतो. बरं, तोपर्यंत इकडे आता दामिनीने खूप मोठा आता बॉम्ब कोर्टाच्या आधीच नागराजला आता इकडे सांगायला सांगितलेलं असतं रविराजांना, की हे बघा महिपत शिकरेने काय पाठवलंय. यावरती रविराज म्हणतो, महिपत शिकरे? आणि महिपत शिकरे आता इकडे काय नक्की करणार आहे? आणि यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो, की बघा काय पाठवले ते. हे त्यांनी आता इकडे आपल्या प्रियाची कारस्थानं पाठवलेली आहेत. प्रिया म्हणते, बाबा, मला या सगळ्यामध्ये आता इकडे अडकवलं जातंय.
आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता इकडे लगेचच प्रिया सांगायला लागते आणि त्यावरती ती माफी पण मागायला लागते. मग ते गाठोडं घेऊन ज्या वेळेला आता इकडे नागराज येतो आणि तो सांगायला लागतो, दादा हे गाठोडं बघ. आपल्याला हे गाठोडं नागराज म्हणजे आता सांगायला लागतो, महिपत शिकरेने म्हणजे दामिनीने पाठवलंय. त्यांनी आता पुन्हा या सगळ्यामध्ये सांगितलेलं आहे, की तुम्ही तुमच्या मुलीला नीट बघितलंच नाहीत, परखलंच नाहीत. ती आता या सगळ्यामध्ये किती मोठं कारस्थान करते हे बघा आणि त्यानंतर आता लोकं तुमच्यावरती काय नक्की आरोप करतील ते सुद्धा बघा. असं म्हटल्यावरती आता इकडे रविराज चिडतात आणि काय या आठवड्यामध्ये असं म्हणत तिला थोबाडीत देतात. त्यावरती आता इकडे नागराज सांगायला लागतो, काय म्हणजे ही महिपत आणि आता इकडे जी मदत करते आहे ना साक्षीला ते आहे सगळं. म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये हिने आता काय केलंय माहितीये, की आपल्या विरोधात आता इकडे महिपत आणि साक्षी यांची मदत करते. तिकडे गेल्यावर ती सुद्धा आता बिझनेस एक्स्पोमध्ये सुद्धा तिला प्रतापने रंगेहात पकडली होती. आणि हे सगळं आता दामिनीने आपल्याला का पाठवलंय हा रविराजांना खूप मोठा प्रश्न पडतो आणि या सत्यापर्यंत जाण्यासाठी रविराज सुद्धा तयार होतात. तोचपर्यंत रविराज म्हणतात, काय नक्की झालंय? मला सगळं सगळं खरं कळलं पाहिजे. जोपर्यंत मला गोष्टी खऱ्या कळत नाहीयेत तोपर्यंत तुझी काही खैर नाहीये. असं म्हणत रविराज तिच्यावरती आता खूपच चिडतात आणि तिला थडाथड थोबाडीत द्यायला लागतात. बोल बोल, काय केलंस तू हे सगळं? यावरती मग आता प्रिया सांगायला लागते, काही नाही, मला आता साक्षीने फोटो पाठवले होते की अर्जुन तिच्या तिकडे गेला होता आणि अर्जुन तिकडे गेल्यावरती मग आता अर्जुनने काही गोष्टी अशा केल्यात की तिकडे त्यांच्या रूममध्ये एंटर करून काही पुरावे शोधायला गेला होता आणि मी तेच शोधून काढलं की ते अर्जुनच्या पावलांचे ठसे आहेत. यावरती रविराज तिला आणखीन थोबाडीत देतात आणि आणखीन थोबाडीत दिल्यावरती आता इकडे लगेचच तिला सांगायला लागतात, तुला हे सगळं करण्यासाठी सांगितलेलं तरी कोणी? तुला हे सगळं बोलण्यासाठी बोललं तरी कोण? हे सगळं का केलंस तू? इतकी नीच आणि खालच्या थराला जाणारी तू आता मुलगी असशील असं आम्हाला खरंच वाटलं नव्हतं. जे काही आज कारस्थानं तू केलेली आहेस ना, त्यानंतर तुला आता मी सोडणार नाहीये. तुला ना या सगळ्याचा आता भुगताना करायलाच लागेल. सगळं सुभेदारांच्या समोर आता मी सत्य सांगणार आहे, की तुमचा घरचा भेदी घरातच आहे. असं म्हणत रविराज ज्या वेळेला आता इकडे सुभेदारांच्या घरी यायला निघतात, पण सुभेदारांच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण बघतात. त्याच वेळी सायलीचे रिपोर्ट आलेले असतात आणि सायलीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले असतात. रविराज ज्या वेळेला घरात प्रवेश करतात त्यावेळेला कल्पना सगळ्यांचं तोंड गोड करत असते आणि कल्पना तोंड करून सांगत असते गोड करून, की आता आपल्या घरामध्ये नवीन पाहुणा येणार आहे. या घरात छोटी छोटी पावलं दुडदुडू धावणार आणि अर्जुन सायलीचं बाळ येणार. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर आनंदाचं सगळेजण आता आनंदात न्हाऊन निघतात. त्यानंतर तिकडे आता रविराज आल्यावरती ते म्हणायला लागतात, कल्पना वहिनी काय बोलताय? यावरती कल्पना म्हणते, हो या रविराज भाऊजी, तुम्ही अगदी वेळेमध्ये आलेला आहात. खरंच अर्जुन सायलीच्या आयुष्यातला हा आनंदाचा क्षण तुम्ही सुद्धा एन्जॉय करायला पाहिजेत, प्रतिमाला सुद्धा आणायला पाहिजे. मला आत्ता समजलं, मी तुम्हाला गोष्ट लगेच कळवून प्रतिमाला बोलवायला सांगणार होते. यावरती प्रताप म्हणतो, अरे रविराज, अजून सुद्धा काम करू शकतोस, तू लगेचच प्रतिमाला घेऊन ये. पण रविराजचा पडलेला चेहरा बघून प्रताप म्हणायला लागतो, काय झालं रविराज, तुला काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे काही गोष्टी तुला खटकतायत का किंवा काय झालंय मला सांगशील का? असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे रविराज काही सांगायला आलेले असतात प्रियाबद्दलचं सत्य, पण आता ते गप्प बसतात. कारण सायली आणि अर्जुनच्या आयुष्यात आलेला हा आनंदाचा क्षण त्यांना स्पॉइल करायचा नसतो. म्हणून रविराज काहीच बोलत नाहीत आणि नाही प्रताप, तू नको काळजी करू, तसं काही नाहीये असं आता प्रतापला म्हणायला लागतात. प्रताप म्हणतो, नक्की ना? यावरती रविराज म्हणतात, हो प्रताप, नको काळजी करूस. त्यानंतर मग आता प्रतिमाला बोलवण्यासाठी कल्पना सांगते आणि तोपर्यंत अर्जुन सायलीची बातमी कन्फर्म झालेली असते. सायली प्रेग्नेंट असल्यामुळे सुभेदारांच्या परिवारामधली सगळी सूत्र बदललेत. तर इकडे प्रियाबद्दलचं महाभयंकर सत्य आता रविराजांच्या समोर आले. ज्या वेळेला रविराजांच्या सत्य समोर आले ते सुभेदारांना सांगायला तर आलेच, पण ज्या गोष्टी समोर घडल्या त्यानंतर ते गप्प बसले. पण रविराज सुभेदारांना सगळं कसं सांगणार? सुभेदारांच्या समोर प्रियाची भांडेफोड कशी करणार? घरचा भेदी दुसरा कोणी नाही तर प्रियाच आहे हे सत्य समजल्यावरती घरचे काय निर्णय घेणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे.